स्वामी विवेकानंद निर्धार आणि आत्मविश्वासाची शक्ती. स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच बुद्धिमान आणि जिज्ञासू होते. त्यांना अध्यात्म, धर्म आणि मानवतेबद्दल खूप आकर्षण होते. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी त्यांच्यातील दिव्य शक्ती ओळखली आणि त्यांना शिकवले की मानव सेवा हाच खरा ईश्वर सेवेचा मार्ग आहे. शिकागो परिषदेतील त्यांची सिंहगर्जना एक ऐतिहासिक भाषण ठरले. 1893 मध्ये स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो येथे पार पडणाऱ्या जागतिक धर्म परिषदेत भाग घेण्यासाठी गेले. मात्र त्यांच्याकडे कोणतेही औपचारिक आमंत्रण नव्हते आणि त्यांना सुरुवातीला बोलण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांचा आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि साधना यामुळे त्यांनी शेवटी परिषदेत भाषण करण्याची संधी मिळवली. 11 सप्टेंबर 1893 रोजी त्यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रभावी भाषणाची सुरुवात माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका या शब्दांनी केली. त्यांच्या या शब्दांनी संपूर्ण परिषदेत एका क्षणात भारावून गेली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांनी भारतीय संस्कृती, सहिष्णुता आणि सर्वधर्म समभाव यावर प्रभावी भाषण दिले, ज्यामुळे संपूर्ण जगाला भारताच्या आध्यात्मिक शक्तीची ओळख झाली. स्वामी विवेकानंद एकदा प्रवास करत असताना एका गरीब तरुणाची भेट झाली. तो तरुण जीवनात खूप निराश झाला होता. त्याला कशातच यश मिळत नव्हते आणि तो स्वतःला कमकुवत समजत होता. स्वामी विवेकानंदांनी त्याला विचारले, "तू स्वतःला कमकुवत समजतोस? मग तुला कोण मदत करणार?" त्यांनी त्या तरुणाला आत्मविश्वास आणि मेहनतीचे महत्त्व पटवून सांगितले. त्यांनी सांगितले, "उठा, जागे व्हा आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका." या शब्दांनी त्या तरुणाच्या मनात नवी उमेद निर्माण झाली. तो मेहनत करू लागला आणि पुढे जाऊन त्याने जीवनात मोठे यश मिळवले. आत्मविश्वास आणि प्रयत्नांनी यश निश्चित आहे. स्वामी विवेकानंदांचे जीवन आपल्याला शिकवते, आत्मविश्वास, श्रद्धा आणि कठोर परिश्रम केल्यास कोणतेही ध्येय अशक्य नाही. संकटे कितीही मोठी असली तरी परिश्रम आणि धैर्याने त्यावर मात करता येते. तर मित्रांनो, जीवनात कितीही अडथळे आले तरी हार मानू नका. उठा, जागे व्हा आणि धैर्य प्राप्त होईपर्यंत थांबू नका. ही शिकवण नेहमी लक्षात ठेवा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे चाला.